अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या किंवा कारवाई करण्यात कसूर करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमचे धोरण स्पष्ट आहे. गुन्हेगारी साखळीतील दुव्यांचा सखोल तपास केला जाईल आणि पदाचा दर्जा कोणताही असो, या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. भाजपच्या स्नेहा दुबे आणि अन्य सदस्यांनी पालघर, नाशिक, चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की विजाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थलांतर इमिग्रेशन नोंदीची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू केली आहे. देशातील वास्तव्य वाढवण्यासाठी किरकोळ गुन्ह्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परदेशी नागरिकांना त्वरित हद्दपार करावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. सराईत गुन्हेगारांचे परवाने आता कायमस्वरूपी रद्द केले जातील.